नमस्कार मित्रांनो, तुमचे राशन कार्ड हरवले आहे किंवा राशन कार्डसाठी नवीन अर्ज केलाय, राशन कार्ड तयार झाले पण तुमच्याकडे कोणताच प्रूफ नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला राशन कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे राशन कार्ड नंबरच भेटला नाही तर आधारवरून कशा प्रकारे राशन कार्ड मिळवायचे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीला अगोदर तुम्हाला जर तुमचे राशन नंबर मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेरा राशन नावाचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे। अशा प्रकारचं ते ॲप आहे। ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर मित्रांनो OTP कोणताही OTP टाकण्याची गरज नाही, सरळ आधार सीडिंगचं जे ऑप्शन दिसतं त्यावर जायचं, आधार नंबर सिलेक्ट करायचे, आधार नंबर टाकून सबमिट करायचे। सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या राशन कार्डचे डिटेल्स तिथे येईल, तुमचा राशन नंबर येईल। मित्रांनो, राशन नंबर मिळाल्याच्या नंतर तुम्हाला आता राशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागणार आहे। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, गुगलवर यायचं, गुगलवर सर्च करायचं राशन कार्ड डाउनलोड। मित्रांनो, राशन कार्ड डाउनलोड सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येतील। NFSA ऑप्शन दिसेल, राशन कार्ड डिटेल ऑन स्टेट UT पोर्टल, यावर क्लिक करायचे। राज्य, तुमचं राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि व्हेरीफाय करायचे। कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय करायचे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो जे पेज ओपन होईल त्या पेजला एकदा लॉग आउट करायचे। मित्रांनो, व्हेरीफाय केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होते। या पेजला तुम्हाला इथून वरतून लॉग आउट करायचे। हे पेज लॉग आउट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर राशन कार्डचे पोर्टल ओपन होईल। मित्रांनो, अशा प्रकारे याला इथून लॉग आउट करून घ्या। लॉग आउट केल्याच्या नंतर अशा प्रकारे पोर्टल ओपन, यामध्ये तुम्हाला राशन कार्ड दिसते त्यावर क्लिक करायचे। नो युअर राशन कार्ड यावर क्लिक करायचे। नो युअर राशन कार्डवर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून व्हेरीफाय करायचे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे राशन नंबर टाकायचा आहे। राशन नंबर कशा प्रकारे मिळवायचा तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये मेरा राशन नावाचा ॲप इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल करण्यासाठी OTPची आवश्यकता नसते। ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आधार सेटिंग ऑप्शन दिसेल, आधार नंबर टाकून राशन कार्ड तुमचा मिळतं, राशन नंबर मिळतो। यानंतर राशन नंबर इथे टाकायचा आहे। व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करायचे। अशा प्रकारचे पेज ओपन होईल। प्रिंट युअर राशन कार्ड ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं राशन कार्ड इथे दिसेल। जर याला तुम्हाला PDF मध्ये डाउनलोड करायचं असेल तर मित्रांनो वरती हा सिम्बॉल दिसतो, यावर क्लिक करायचे। PDF ऑप्शनवर क्लिक करायचे। PDF वर क्लिक केल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर तुमचे राशन कार्ड अशा प्रकारे खाली तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड होईल। मित्रांनो, PDF ओपन करायची। अशा प्रकारे खाली दिसते PDF मध्ये डाउनलोड झालेले आहे आपले राशन कार्ड, त्यावर क्लिक करायचे। राशन कार्ड ओपन करायचे। मित्रांनो, हे राशन कार्ड इथून तुम्हाला प्रिंट द्यायची। जिथे विश्व अथॉरिटी ऑप्शन दिसते त्यामध्ये तुम्हाला तुमच्या राशन दुकानावरून किंवा तुमच्या तहसीलमधून स्टॅम्प घ्यायचा आहे। स्टॅम्प घेतल्याच्यानंतर हे राशन कार्ड तुमचे कुठेही तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।